हॅलो हाय गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त असाल, मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे. तर आज सकाळी सकाळी मी उठली, एवढा पाऊस चालू होता भयानक. कालपणापासूनच पाऊस चालू आहे की मी सकाळी सकाळी दात घासू राहिले. कारण की आता सकाळी लेकरं उशिरा उठतात, पावसाच्यानं उशिरा उठतात आणि आज आहे रविवार, त्याच्यानं आज लेकरं उशिराच उठले. तर आयुषले म्हटलं होतं मी की बा जाय म्हटलं दुकानात मी जरासे पोहे आण, कारण की आज रविवार असल्याच्यानं उशिरा उठले लेकरं, लवकर काही स्वयंपाक भाजी करायचं काही काम नाही. तर म्हटलं पोहे घे आण, तुला पोहे बनवून देतो म्हटलं. तर चला आता आयुषची वाट पाहतो मी, कधी येते तो होतं तोपर्यंत यायचे. तोंडा गिंड धुवून होतात. पाहू शकता तुम्ही किती पाऊस चालू आहे आमच्या इकडे. सकाळपासून असा बारीक 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 पाऊस चालूच आहे. आमच्या किट्टूबाई तोंड धुवून राहिल्या चकचक साजऱ्या. मीनू दात घासा पटापटा. आता जोरात झाला पाऊस सुरू. चिवताई पावसाच्या धाकांपा कशा मस्त सज्जा खाली बसल्या. आला का रे बाबू आशू? वला झाला? काय काय आणलं पाहू दे मला. आशूनं काय काय आणलं पाहू. आता मी त्याला 50 रुपये दिले होते. आता पाहतो काय काय आणलं, पद्धतशीर आणलं की नाही, कारण की माझा पोरगा आशू फक्त दुसरीतच आहे, त्याला हिशोब येते की नाही आता पाहू. आता मी याचा कागद काढून पाहतो. हे पा 20 रुपयाचे पोहे आणले त्यानं आणि 20 रुपयाचे म्हणते शेंगदाणे आणले. पद्धतशीर आणलं, हां पद्धतशीर आणले. हे पा आणि 10 रुपयाचं पेस्ट आणलं म्हणते. पद्धतशीर आणले का बरी. काही आयुषचा काहीच वांधा नाही, आयुष शाळेतही लय हुशार आहे बरं. तर चला आता पोहे पण बनवून घेतो मी. आता थोडीशी उडदाची डाळ होती, उडदाची डाळ टाकून देतो, कारण की आज रविवार आहे तर लेकराला दिवसभर फिक्कच पाहिजे. कांदे, आता कांदे कापून घेतो. संबारही कापून घेतल्या, कढीपत्ता घेतला, शेंगदाणे आहेत आणि पोहे आहेत. चला आता मग पोहे बनवू ना. पाऊस तर आणखीच जोरात वाढला. बाकी जोरात पाऊस आला. आता पोहे मस्त चकचक निसून घेतले, पाखडून घेतले. आता 2 पाण्यानं मस्त चकचक धुवून घेतो आणि एखाद्या चाळणी गिरणीतने आपल्याला ठेवून द्यायचे पोहे. आता कढई ठेवली मी, कढई मस्त तपली. आता त्याच्यात टाकतो तेल. 2 माप तेल टाकतो मी. तुमच्याजवळ समजा लहान मोठं माप जर असलं तर लहान मोठं टाकू शकता. आता मी 2 माप तेल टाकलं याच्यात. आता तेलाला थोडंसं गरम होऊ देतो. तेल मस्त तपलं आपलं. आता त्यात टाकतो थोडीशी मोहरी. मोहरी तळतळली का थोडंसं जिरं टाकतो. जिरं नाही टाकलं तरी पण चालते, पण मी थोडंसं टाकत असतो, त्यानं काय होते चांगली चव येते. त्यात टाकायचं आहे आपल्याला थोडेसे शेंगदाणे. शेंगदाणे आपल्याला आताच टाकून घ्यायचे आहेत, कारण की काय होते ज्यावेळेस आपण पोहे बनवतो सर्व हे साहित्य टाकल्याच्या नंतर जर शेंगदाणे टाकले तर त्या शेंगदाण्याची चव आपल्याला चांगली लागत नाही. शेंगदाणे असे कच्चे कच्चे लागल्यासारखे होतात. आता पावर कमी करून घेऊ. शेंगदाणे पण मस्त भाजले गेले, असे फुटल्यासारखे झाले मस्त. आता टाकू त्याच्यात मी कापलेला कांदा आणि 3-4 मिरच्या कापल्या मी. 3-4 याच्यासाठी कापल्या, कारण की लेकरायला तिखट लागते त्याच्यासाठी 3-4च घेतल्या मिरच्या. ते पण आता परतून घेऊ मस्त. आता टाकायचा आहे आपल्याला कढीपत्ता. कढीपत्ता तर आपल्याला अर्जंट पाहिजेच पोह्यासाठी, कारण की कढीपत्त्याशिवाय तर मजा येतच नाही पोह्याची. शेंगदाणे नसले तर चालतात एका टाईमले, पण कढीपत्ता पाहिजे आपल्याला. आता कढीपत्ता पण मस्त तळतळून राहिला. आता त्याच्यात टाकू आपण हळद. अर्धा चम्मच हळद टाकून घेऊ. चवीपुरतं मीठ थोडंसं टाकून घेऊ, कारण की मस्त कांद्याला लागलं पाहिजे, शेंगदाण्याला लागलं पाहिजे, त्याच्यासाठी टाकून घेतलं मी. आता परतून घेऊ एक वेळ. पावर मी कमी केला, आता पावर वाढून घेऊ, कारण की पावर जर कमी केला तर काय होते त्याचा जो गरम कढई असते ते थंडी होते. पोहे मस्त मोकळे मोकळे झाले, पाहू शकता तुम्ही. असेच पोहे करायचे आहेत आपल्याला. पाणी टाकल्याच्या नंतर मस्त धुवून एक साईड ठेवून द्यायचे, असे मोकळे मोकळे होतात. आता आपल्याला लगेच हे टाकून घ्यायच्यात कढईत. मस्त असे फिरून घ्यायच्यात आपल्याला. आज लेकरं लेस असे हल्ला करतात, मस्त मजा येते त्याला. एक दिवस का घरी राहायला भेटलं ना की त्याला लय हरीक येते. असं फिरून घेऊ. फिरवल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं याच्यात मी कोथिंबीर पण आपल्याला अशी फिरून घेऊन, आणखीन चम्मचनं फिरून घेऊन एकत्र असा एकजीव करायची आहे.
कोथिंबीर आपली एकजीव झाली. आता काय करायची, थोड्यासारखी साखर टाकायची. आपल्याला जास्त नाही. काय होते यानं, साखर टाकल्यानं जे तिखट मिठाचं प्रमाण आहे ते पद्धतशीर होते आणि मीठ थोडंसं साखर टाकल्यानं चव चांगली येते. आता ठेवू मस्त याच्यावर झाकण. आपल्याला झाकण थोडा वेळच ठेवायचं आहे. लसले 1 मिनिट ठेवायचं आहे. नाही 1 मिनिट नाही ठेवलं तरी अर्धा मिनिटही ठेवायला पाहिजे. काय होते, त्या वाफीनं आपले पोहे जे होतात ते एकदम मोकळे मोकळे होतात आणि चवीला मस्त लागतात. आहे ना सोपी पद्धत पोह्याची. चला आता पोहे मस्त वाफेपर्यंत थोडीशी उडदाची डाळ होती. उडदाची डाळ पण आता मस्त धुवून शिजवायला टाकून देतो. आणि रात्रीची भाजी होती दोडक्याची मुंगाची डाळ. तर आता हे मी काय करतो, मस्त गव्हाचं पीठ घेतो आणि त्यातनी हे भाजी टाकून मस्त याचे पराठे पण बनवतो. लेकरांना आवडतात रात्रीच्या भाजीचे पराठे. चला आता आपले पोहे पण मस्त तयार झाले. मस्त मोठे मोठे झाले. आता लेकरांना देतो पोहे खायसाठी. आणि चला आता गॅस बंद करू. आता लेकरांसाठी पोहे घेतले मी प्लेटीतनी. आता पहिल्यांदा मी थोडे थोडेच देतो, नंतर जास्त द्यायच्या. मस्त बाहेर पाऊस चालू आहे तर पावसातने मस्त लेकराला खायसाठी देतो पोहे. पाऊस जोरातच चालू आहे. चपला ठेवायला कुठे बाहेर पद्धतशीर. चला बसायला आता पंक्ती पोहे गरमात पाहिजे. आता लेकरांसाठी मस्त बाहेर पाऊस चालू आहे. लेकरांसाठी गरम गरम पोहे आणले. घे बाबू पटकन आलू घे. मस्त पाऊस चालू आहे. लगेच गरम गरम पोहे खाणं चालू आहेत. या मग सर्वजण पोहे खायसाठी. लेकरं तर मस्त खाऊ राहिले पोहे. जोडीनंच बसले पंक्तीत. मस्त गरम गरम चहा पोहे मस्त खाणं चालू आहेत आमचे. लेकरं जागेसाठी भांडणं करतात. मी मस्त चहा खाऊ राहिले. अजून देऊ चल. अरुण आशुपा आज रविवार आहे तर मातीतही खेळतात सरे. का रे आता आंघोळा केला ना रे तुम्ही? हा तरी सर अंग खराब करू राहिले. काय काढत असं हे अतली माती काढू राहिले नाही. बर अरुण आशू मस्त पाण्यात मातीत खेळू राहिले. तर चला आता मी चूल मांडतो. मला चुलीवर आता भाजी बनवायची आहे. इटा घेतो मी. आता 2 इटा ठेवल्या मी अतिसा. आणखीन याच्यावर 2-3 इटा आणायच्यात. अतिसा इटा ठेवलेल्या आहेत. पाण्यानं साऱ्या ओल्या ओल्या झाल्या. आता हेच घेऊन मी त्याच्यावर टाकून देतो. किट्टू इथंसा ठेवतो. आता मस्त चूल पेटली. आता चहा ठेवतो. चहा पण मस्त काय बा पत्ती आणली मी. अरे बघू आता हे इटा हात ओल्या पेटते की नाही पेटत काय सांगावं. हे चहा ठेवून घेतो. काय नाही बसला बरोबर बसला. आता एका बरी गण फक्त चूल पेटली पाहिजे म्हणजे झालं. अबाय तर भल कसं आलं. चहा पण झाला आपला तयार. मस्त अद्रक राहिली मी भिल्ली टाकायची. चहा झाला. आणू का हो तुम्हाला चहा? बरं आईच्या पप्पाला पाहिजे चहा. की दया करा कोई चहा करा पण आईच्या पप्पाला चहा पाहिजे. नाही तर नाहीच आहे. काळ्या घेतल्या नाही चटणी टाकून आता